अहो जरा इकडे या बरं. काय झाला बायको? बापरे, मी आवाज दिली आणि डायरेक्ट तुम्ही हाजीर. तुझा गुलाम झाला होता, मला हाजीर होवाच लागल ना बायको. आता आलो तर अशी म्हणतेस, नाही आलो तर बैर आहेस का म्हणतेस? तू बायको कमी आणि सायको जास्त वाटतेस मले. तुम्ही मला असे म्हणता? थांबा, आज मी रात्री आईच्या रूम मध्ये जाऊन झोपते. अहो अहो, तू का पागल झालीस का बा? आता आपण नवरा बायको एकामेकाची नाही तर कोणाची मजाक करून? तुला बहीण आहे नशे, तिची मजाक केलो असत तर. सांग सांग, काय झालं बायको? मी तुमचा ड्राम मध्ये भरू? मजाक केली मी. लमचे, तुझ्या मजाकच्या चक्कर मध्ये मी रजाक झालो असते ना. माग घाम फुटून आता मेलो असतो मी. गेले असते तर गेले असते, दुसरा नवरा पाहिली असती मी. लमचे, सब्जी मंडी मधला गाजर हो काय दुसरा पाहिशील तर? नवरा होय ना मी तुझा. सांग काय झालं, काय साठी बोलावलीस? हा सिलेंडर पहा ना. तुझ्या पाया कोटायचे बाई. काऊन? पाया लागून धन्यवाद म्हणतो. नाही म्हणजे कसं आहे, माझ्या जीवनात तू मला सिलेंडर दाखवलीस ना. नाही तर मी हा उभ्या जीवनात आपला हंडा पाहिलोच कधी होतो. ए, तुले थोडीशी अक्कल आहे का नशे? हा सिलेंडर पावासाठी बोलावलीस मला? अजी, पूर्ण गोष्ट ऐकून तर घ्या. सांग ना तर. सिलेंडर कसा तर लूप लूप करत आहे आणि गॅस पण चालू बंद होत आहे. गॅस संपत आले वाटते. तुम्ही दुसरा हंडा घेऊन येता का? ए, दुकानातला लॉलीपॉप घेऊन आणल्यासारखा सोपा आहे काय हा हंडा आणणी? तुला माहित तरी आहे का किती महाग आहे तर? नाही, सांगा बरं किती महाग आहे? बाबा बाबा, कितीतरी महाग असेल. आजपर्यंत बाबा सिलेंडर आणत होते, आता तुम्ही आणून पहा, मग समजेल किती महाग आहे तर. आणतो ना, तू का मला असाच फकाना समजलीस? तुमचे एक फोन लावलो तर काम होतेत माझे. साहेब आहे तुझा नवरा, मजाक थोडी हो. ढुंगन दुवाचा साहेब. कारा कुत्रा नाही हुंगाची तुम्हाला. घरी पडून राहायचं तुम्ही, बापाच्या कमाईवर जगत्या. फोनवर काम होते म्हणते. जा आता घेऊन या पटकन. येतानी मेडिकल मध्ये जाऊन येतो. मा, मेडिकल मध्ये खायले? अरे यार, तुम्हाला समजला हा मेडिकल मध्ये काऊन जाऊन येतो म्हणते तर? ज्यांना समजला त्यांनी कमेंट करून सांगा. हॅलो, हा कोण? अजी गण्या बोलत आहो, शांताराम भाऊचा पोरगा. हा बोल बे. अजी साहेब काय करता? तुझ्यासारखा खाली नसो बसलो बापू, ड्युटीवर आहो काम करत. बोल काय झाला? साहेब, हंडा संपला होता जी. तर भरून घे ना, तेवढी अक्कल तर दिलं नसेल ना देवानं. अजी अजी, तुमच्या बायकोनं तुम्हाला दिलं नाही का? का बे? अजी टिफिन म्हणलो, एकदम बावरेजून राहिला बा तुम्ही. अबे काम बोल. शांताराम भाऊचा पोरगा होस म्हणून फोन काटत नसो बापू. बोल लवकर काय झाला? अजी साहेब, आमच्या घरचा हंडा संपला होता जी. त्या नंबर लावासाठी मी तुम्हाला फोन केलो. तुझ्या मायचे रिश्तेदार बसल्यात का बे? येती फोनवर नंबर लागते का बे? सकाळपासून येती लोक लाईनीत लागून राहिले आणि तू साला रईस जादा असल्यासारखा फोनवर नंबर लावून राहिलास. अबे येती ये, रांगेत उभा राय आणि नंबर लावून आपला सिलेंडर घेऊन जा. पहिलं तिकडे शाळेतच पडलाय सिलेंडरचा आणि तू फोन लावून माझ्या डोका खाऊन राहिलास का बे? दिमाग खराब वरून हे ऊन तपून राहिली. अजी पण बावरेस त्या खाऊन. अबे फोन ठेव आणि दुबारा फोन नको करू. अबे म्हणून तुला 4 पैसे कमवला असतास तर तुला समाजात इज्जत भेटली असती. अजी गॅस संपली पूर्ण. भात झालाय, पोळ्या आणि भाजी राहिली अजून. ए, तुझी कटकट नाही संपे. लग्न नसतो केलो तर परवडला असता बाबा. हट. अबे तुझीच तर मोठी खास होती. बाबा मला लग्न करून दे, बाबा मला लग्न करून दे. हा, तंबाखू रेटतानी हकतानी खातानी मुत्तानी सप्पा अंगस लागस तू माझ्या. बाबा लग्न करून दे म्हणून. अन आता लग्न करून सोन्यासारखी बायको भेटली आणि तिची तुला कटकट लागते का बे? अबे पस्तावा तुले नाही तिले असायला पाहिजे. परी सारखी पोरगी या डुकराला भेटली. नाही नाही बाबा, मला अजिबात पस्तावा नाही. कारण या डुकरासोबत वाघासारखे असलेले माझे सासरे भेटले, जे मला अजून पोटच्या मुलीसारखे सांभाळतात. काय सुनबाई, झाला का तुझ्या गोष्टी करून? पोरी तुले डुकरासारखा नवरा, वाघासारखा सासरा भेटला, पण सासू मात्र मुंगसासारखी भेटली व. हा हा, बरा झाला घ्या. सुनबाई, गोष्टी झाल्या असतील तर जा आता शेणाचा सडा मार. अये दखने, तूही थोडसा अंगपाय हलवत जाणे. सून आली तेव्हापासून तिच्याच मांग लागते. म्हशी सारखी वाढून राहिलीस ना, थोडशे काम तूही करत जा. अजी बाबा, नाही नाही, मी करते ना. तर करते ना म्हणल्यान होते का? जाणं कर ना. सासूबाई, सिलेंडर संपला म्हणून मी सांगायसाठी आली. एवढ्या लवकर सिलेंडर संपला? हा बरोबर आहे, माझ्या पोराला तू डुबवायला लागलीस ना. गॅस चालू करून जात अशील कोटी. नाही सासूबाई, मी तशी नाही करत. अहो आई, माझी बायको येंट मी नशे वा. वा पोरा वा, मी तुझी साईड घेतो आणि उलट तू मला म्हणतेस. बरोबर आहे, आता बायको आली तर बदलशीलच ना. तरी शेजारची बाई सांगत होती, अये चूप, आमच्या घडी घडी भजे शेवया पापड तोडून मागतेस तिले. गॅस संपल नाही तर खाते. ए गण्याचे बाबा,
तू बिलकुल एक शब्द नाही तर काळजी झोडपतो तुमचा हो. जा बे गण्या, सिलेंडरच्या लाईनीत लागून हंडा आणजो. आणि हंडा जर का अजून महाग झाला असेल तर जंगलात जाऊन काय आणजो. बाबा काळ्या काय लगा? सिलेंडर जर का महाग झाला असेल तर स्वयंपाक चुलीवर मांडणी चालू करू. अगा बाबा माझी बायको कारी होईल ना. बाबा नाही, मी चुलीवर स्वयंपाक करू शकत नाही. अबे फुकट खायावा मी सांगतो तसा करा. 5 रुपये कमवत नाही आणि मला शान पण शिकवतेत. बाई तुझा वाघ तर बदललाय. कोटी गेली काळी. अरे वाघ बावरेला पर लगीत मोठी लाईन दिसते बे. किती वेळच्या आहेस बे तू येती? अबे 1 घंटा झाला या मी लाईनी मध्ये उभा होतो. सिलेंडर भेटावाचा नाव नसे घेत. मी तर लगन सोडून आलो भाऊ. म्हणलो सिलेंडर सोन्यापेक्षा अजून महाग होईल, त्याच्या पहिले घेऊन ठेवलेला बरा. अगा तुझी बायको कोणी उचलून घेऊन जाईल ना का? जाऊ दे ना, बायको दुसरी भेटते, पण सिलेंडर बापू. बाप रे, पोरीपेक्षा आता सिलेंडरचा क्रेज. भाऊ तुझ्या समोरच्या पोरीला आवाज दे बरं. बाई तुला बोलवत आहे. काय हो रे डेंग्या? अरे बाप रे, गण्या पण आला का म्हणते गण्या तुझी बायको? आज्याशी लग्न कर म्हणलं तर नाही. मेनी खायला आमचे सुधर नाही आता तरी. तुझ्यासोबत लपडा केलो तेच तर का मोठी गोष्ट. लग्न करावाच्या तब्येतीची आहेस तरी काय तू? चेमडी कोटची. अजी हंडा किती रुपये चालू आहे जी? 60 रुपयानं महाग झाला रे. 60 रुपयानं महाग? एक काम करा ना, हे सिलेंडर येती ठेवण्यापेक्षा सोनाराच्या दुकानात नेऊन ठेवा. नाही आता याची जागा बदलावा लागेल ना. लमच्या पहिले सवय लावून टाकल्या सिलेंडरची, पण आता सवय लागल्यावर सिलेंडरच महाग केल्या. अबे आम्ही केलो का बे? तिकडे दुसऱ्या देशाचे युद्ध झाले म्हणून इकडे असा हाल होऊन राहिला. कोण्या देशाचे युद्ध झाले का? अन हो, युद्ध झाले तर झाले. बहीण ती आमची का गलती? तुला तिथे खंती पावडा धरून युद्ध खेळावाला जायला पाहिजे. आता गरीब माणूस सिलेंडर घेऊ शकेल का? आता मी सिलेंडर घेऊ शकत नाही म्हणून माझ्या बायकोला चुलीवर स्वयंपाक करावा लागल. आमच्या तेवढी गोरी भरारी बायको केलो भाऊ. ते चुलीवर स्वयंपाक करेल बिचारी तर सप्पी कारी कारी होऊन जाईल. माझी बुरी बायको कारी होईल तर माझा जीव कसा लागेल? अबे तर मी का करू? माझी बायको चुलीवरच स्वयंपाक करत आहे ना. अच्छा दिवस कमी कर ना भाऊ, उद्यापासून वाढवજો ना. माझ्या बापाची हो का बे? अबे गण्या भाऊ जाऊ दे बे, पहिलाच इकडे वेळ होत आहे. तुरी आणावाले जावाचे अजून. अबे डेंग्या 60 रुपयानं महाग झाला बापू सिलेंडर. देशीची एक टिल्लू येते एवढ्या रुपयात. अबे हो तर आम्ही गरीब नसून ना बे. तू गरीब आहेस. साला गरीबाच्या गतीच आहेत बापू. म्हणून म्हणलं होतं माझ्यासोबत लग्न कर. 8 सिलेंडर साठी विचार करा नसता लागला गण्या तुले. लमचे उपाशी मेलेला बरा, पण 17 तोंड मारण्याशी लग्न करीन तर मला रोज मरावं लागल अंदरच्या अंदरून. बयाड भोंगी. भावा मी का म्हणतो, मला सिलेंडर दे. पैसे मग माझा बाप देत बसल. आमच्या पहिले तुला कसा देईल बे? आम्ही इथे लाईनीत लागलो तर पागल आहो का? हो आमच्या पहिले तुझा नंबर कसा? तू मागवून आलास ना. चल तू मागव. चल मागव. तू मागवून आलास ना. साला या माणसाईत माणुसकी नावाची गोष्टच नसे बे. सिलेंडरचा शॉर्टेज आहे रे. आता तुम्हाला कोणाला सिलेंडर भेटू शकत नाही. अगा काऊन नसे भेटत? आता तर आम्ही पैसे देवायला तयार राहून. हो काऊन नसे भेटत? मोजून फक्त 5 सिलेंडर बाकी आहेत. आणि आता मी एक सिलेंडर 3000 रुपयाला विकणार आहो. 3000? हो, ज्याची औकात आहे त्याने याची थांबावा, बाकीच्या ना आपापल्या घरी जावा. तुझ्या बापाची मालकी हो का? कोणत्या हक्काने तू 3000 रुपयाने विकत आहे सिलेंडर? गरीब माणूस 3000 रुपये देईल तर त्याला जागेवर फेस टाका लागल. अगं थोडीशी तर दया कर गरीबाची. आता नाही म्हणला तरी आम्ही 60 रुपयाने महाग केला तर आम्ही पैसे देवायला तयार झालो ना. डायरेक्ट 2000 रुपये कोण वाढवते? तुला 100 लागत असतील खर्चाल तर ते देतो मी. याचा नाव काढ रे. याला सोडून सर्व लोकांना सिलेंडर दे. अजी गलती झाली माझी. माझी बायको तिकडे वाट पाहत असेल जी. तुझ्या बायकोला चुलीवर स्वयंपाक कर म्हणा, मग समजेल तुला कसा राहायचं तर. अजी नाही, माझी बायको कारी होईल ना जी. चला आता एक सिलेंडर 5000 रुपयाला विकत आहो मी. बायको चूल पेटव तू. आबा साहेब एवढा महाग काची सिलेंडर? 5 सिलेंडर उरले आहेत फक्त. ज्याला पाहिजे त्यांना 3,000 रुपये देऊन सिलेंडर घेऊन जावा. तुझ्यासोबत लग्न करून पस्तावत आहे बाबू मी. आपल्या बापाच्या घरी कधी मी न चूल नाही पेटवलं. कोणते दिवस आणलास देवा तू न माझ्यावर. लढू नको बायको. आता माझी बायको चुलीवर स्वयंपाक करू करू कारी होते काका. महाग झाला हंडा आणि बायकोला हा चुलीवरचा धंदा. माझी बायको मोठी भुरी भुरी. साला चुलीवर स्वयंपाक करून होती काका कारी कारी. इस्तो बराबर पेटत नसे बायको. साईडला हो, इस्तो मी फुकतो. पाहणं जी ब्लॅक मध्ये गिन हंडा भेटत असेल तर. अये तो हंडेवाला मले पाहून अजून बावरेस ते.